गुड मॉर्निंग. तर आज इतका पाऊस आला होता ना, आणि नेमकं ना स्कूल सुटायच्या टायमिंगलाच पाऊस येतो कायम, ज्यावेळी पण येतो त्यावेळी. त्यामुळं ना आज डोकंच फिरलं होतं. त्यांना तर नाईट करून आले होते आणि त्यांना उठवायचं तर नव्हतंच, पण म्हटलं तर पाऊस पडतोय आणि पावसामध्ये जाणं येणं शक्य होत नाही आहे मला, कारण की ते लगेच पाणी भरतं रोडवरती. मग म्हटलं त्यांना उठवूया आणि गाडीवरनं जाऊन येऊ देत वगैरे. तसंही मला स्कूटी चालवता येते, पण रोडवरती ना जास्त तिकडे रहदारी असते, त्यामुळं मला स्कूटी हातात देत नाहीत दिल्लीमध्ये ते, कारण की इकडे खूप वाहनांची गर्दी असते. त्यामुळं मला तर देतच नाहीत स्कूटी हातामध्ये त्यांनी. आणि एवढं पाणी झालं होतं ना, लगेच त्यांना उठवलं, पण त्यांची झोपमोड केली मी. आणि त्यांनी जायच्या वेळेसच पाऊस चालू झाला होता. तर म्हटले आधी 10 मिनटं उठवले असतं तर मुलांना घेऊन आलो असतो. मी म्हटलं ठीक आहे, बघू आपण अर्धा पाऊण तास, स्कूल सुटायला पण टाईम आहे, पण बघू थांबेल वगैरे पाऊस वगैरे. पण नाही, कंटिन्यू 1.5 तास तरी पाऊस चालू होता. नंतर स्कूलमधूनच मेसेज आला 1 तासाभराहून की स्कूल सुटले आणि स्कूलच्या साईडला पण खूप पाणी झाले आणि तुम्ही मुलांना घेऊन जा म्हणून वगैरे. हे समोरचं स्कूल आहे ते मोठ्या मुलांचं आहे. हे मी फक्त दाखवतोय जस्ट की एवढ्या पावसामध्ये पण आईवडिलांना कसं छत्री घेऊन वगैरे यावं लागतं, आणि इतक्या पाण्यांमध्ये. आणि पाणी तर एवढं घाण असतं ना, नाल्याचं वगैरे सगळं वर आलेलं असतं. आणि मुली मात्र एन्जॉय करू त्या पावसामध्ये, कारण की क्वचितच हा इकडे पाऊस पडतो. रोज काही पाऊस पडत नाही दिल्लीमध्ये, क्वचितच कधीतरी पडतो. आणि जरी सकाळी पाऊस पडला ना, तरी दुपारी नंतरनं वातावरण थंड वगैरे काही नसतं, नॉर्मलच होतं वातावरण. गरम व्हायचं तसं होतंच, घाम यायचं तसं येतोच दिल्लीमध्ये, असंच वातावरण असतं. आपल्या गावाकडे मस्त असतं, पाऊस आला की एकदम थंड अशी हवा सुटते, एकदम असं वाटतं की कंबल घेऊन आपण झोपावं घरामध्ये निवांत. पण इकडे तसं नाही आहे. पण असो, माझा ब्लॉग पण मी इथं सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.